जपानला 100 सुवर्ण पदक मिळतात ऑलिम्पिक मध्ये, आणि 100 कोटी लोकसंख्या असलेला माझा देश एका सुवर्ण पदकावर समाधान मानतो. ही अडचण आहे. प्रत्येकात गुण दिलाय, तो गुणाचा विकास व्हायला हवा. माझ्या तरुणाईच्यात तो गुण आहे ना, त्याचा विकास नव्हे, तिची ओळखच होत नाही. ही अडचण आहे. एज्युकेशन या शब्दाचा अर्थ काय? एज्युकेशन लॅटिन शब्द आहे, 3 शब्दापासून बनला. एज्युकेरे, एज्युकेर, एज्युकेटम. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं, त्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणं, या 3 गोष्टी जिथं घडतात त्याला एज्युकेशन, शिक्षण असं म्हटलं जातं. माझ्या कुठल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधले जातात तेवढं मला सांगा. त्याच्या गुणांना संवर्धन, व्यासपीठ नाही, काही नाही. ही अडचण आहे सगळ्यात मोठी. जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल ना, तुम्ही तेवढ्या लवकर मोठे व्हाल. मी सांगतो तुम्हाला, अडकू नका. ह्या तुमच्यात काय आहे जर तुम्हाला कळालं ना, तुम्ही त्याचाच सराव करा, तेच पुढे घेऊन जा, आयुष्यात यशस्वी व्हाल. का पोरं आत्महत्या करतात? मेडिकल इंजिनिअरिंगला गेलेली नाही हो, तो पिंड नाही त्याचा, कशाला कोणता त्याला तिथं. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. काही लोकांना लवकर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं सुरुवात का. सचिन तेंडुलकरला 4थीत कळलं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो, तिथनं सुरुवात केली, त्यांनी जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीत नापास आहे, आणि इंग्रजीच्या 12वीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. सचिन तेंडुलकरला लवकर कळतो जागतिक. इरफान पठाणला 9वीत असताना कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो, त्याने तिथनी प्रगती केली. पण तेंडुलकर एवढी यशस्वीता नाही का, तर सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढ्या लवकर यशाच्या शिखरावर पोहोचाल. काही लोकांना शाळेत गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड चालू करतात. काही लोकांना महाविद्यालयात गेल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हालचाल सुरू करतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, तिथनं हातपाय हलवायला सुरुवात करतात. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोक चौघांच्या खांद्यावर गेली तरी त्यांना कळत नाही आपल्यात कुठला गुण होता, ते आले तसे निघून जातात. शोधा काय आहे तुमच्यात ते. आम्ही सहज चालता चालता म्हणतो मी त्याला पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, तुझं काय? तेंडुलकर त्याला होता येतं ज्याला स्वतःची ओळख पटलेली आहे. शिवराय त्याला बनता येतं. आपण काय सामर्थ्य आपल्यात हे ज्याला समजतं. तुमचं सामर्थ्य काय, तुमची क्षमता काय, तुमचा गुण काय, हे पहिल्यांदा कळू द्या. बदक नका हो, जे आहे ते दाबून ठेवायचं, जे नाही ते करायला बाहेर पडायचं. माझी तरुणाई वाया गेली, याच्यात ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग त्या शाळेत दुसरा पक्ष आला, खरोताई नावाचा. आता खरोताई धावते उत्तम. शिक्षकांनी सांगितलंय बघ 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. तेवढी धावू शकते उत्तम. उडण्याचं कसं काय करायचं, आणि पोहायला गेले तर बुडून मरेन. नको नाही, शिक्षक आम्ही आहोत ना, सराव कर, आम्ही आहेत पाठीशी, काय अडचण नाही. घेतलं ऍडमिशन, सराव सुरू झाला, आणि मग खरोताई धावत 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 गेली. एका झाडावर वर चढली, फांदीवर पोहोचली, आणि फांदीवर वर पोहोचल्यानंतर त्या खरोताईनं वरनं खालच्या शिक्षकांना विचारलं, आता मी वरून खाली उडी मारू का, म्हणजे तुमच्या उडणे या विषयात बसेल. शिक्षक म्हणले नाही, हे अभ्यासक्रमाच्या बाहेरच आहे. उडणे नेहमी खालूनच वर व्हायला पाहिजे, वरून खाली नाही. पुस्तकात असं नाही, तुला मार्क देता येणार नाही. तू स्वतःच काय काढू नको, त्याला इथं अर्थ नाही. जे दिलाय तेच. कोंडून ठेवली पोरं आम्ही पुस्तकाच्या पानात, कोंडून ठेवली. काय काय शिकवतो पोरांना, एक पु ल देशपांडेंचा धडा, आणि मग खाली प्रश्न काय, या पाठातून पु ल देशपांडे काय संदेश देतात. गदी माडगुळकरांची कविता, या कवितेतनं माडगुळकर काय सांगतात. म्हणजे आम्ही काय सांगायचं, पु ल देशपांडे काय म्हणतात ते. आम्ही काय सांगायचं, माडगुळकर काय म्हणतात ते. तुला काय वाटतं, अभ्यासक्रमाच्या बाहेरच आहे. मला काय वाटतं ते मी सांगायचंच नाही. कसला तरुण ज्याला मोकळं होता येत नाही.
आणि मग हे सगळं दाबलेलं ऊर्जा कुठंतरी कट्ट्यावर नाक्यावर बाहेर पडते. क्षमता नाही, विकसितच करत नाही, विचारांना वावच देत नाही. मला वाईट वाटतं बंडसाहेब, किती दिवस माझ्या पोरांनी न्यूटन्स लॉ वाचायचा, पाटील्स लॉ का नाही येत? ओहम्स रूल आमची कुठं नावच नाहीत. आम्ही न्यूटन वाचायचा, आम्ही आईन्स्टाईन वाचायचो, आम्ही एडिसन वाचायचा. आमच्यात काही संशोधक जन्माला येत नाहीत. आम्ही यूज देत नाही. तू सांगू नको तुझं. ते न्यूटननं लिहिलंय ना, ते करतय ते बस. तू न्यूटन काय सांगतो ती लिही, तुझा रोल बनवू नको. कशी पोरं शास्त्रज्ञ होतील हो माझी? सगळ्यात शोकांतिक आहे आमची. खरुताई बनवून टाकली पोरं आमची. आम्ही दाबून टाकल्या त्यांच्या विचारांना, दाबून टाकलं त्यांच्या क्षमता, दाबून टाकलं त्यांचं संशोधन. आता त्या IT पार्कमुळे माझी पोरं मोकळी झाली. कारण IT मध्ये प्रोग्रॅमिंग आहे, बुद्धीला चालना देणारं काम आहे. ते देतात, हे आठवड्यात तुला हे टार्गेट प्रोग्राम तयार कर. ते बरोबर बेभान प्रोग्राम तयार करतं. माझी देशाची पिढी सगळ्यात बुद्धिमान आहे म्हणून अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंडियन्स आहेत फक्त. का तर आत्ता चालना मिळाली त्याच्या बुद्धीला. नाही नाही, इथं नाही, जिथं मिळाली तिथं त्यांनी दाखवलं. नका दाबून ठेवू, अजिबात नका ठेवू. मग तिसरा एक पक्षी आला शाळेत, पोपट नावाचा. त्याला सांगितलं 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. पोपट म्हटला उडू शकतो आपण, मग त्यात पास. धावण्याचा सराव केला तर तेही जमेल, पोहण्याचं काय करायचं? शिक्षक म्हटले बाबा कंपल्सरी विषय आहे, पास तर व्हावंच लागेल. आणि परत प्रॅक्टिकलची एक्झाम आहेच ती. पोपट म्हटला मला शाळाच नको. बाहेर चांगला आहे, रागू, मैना, पेरू. ते निघाला ना शाळा सोडून. नको, शाळाच नको आपल्याला. शिक्षक म्हणल्यावर धरा त्याला. विद्यार्थी पळून गेले तर विद्यार्थी संख्या भरणार नाही, तुकडी पूर्ण होणार नाही, शिक्षक टिकणार नाही, शाळा चालणार नाही. विद्यार्थी आणा, सगळे शिक्षक त्याला धरायला. नोकरी टिकली पाहिजे. शाळा कोणासाठी? विद्यार्थ्यांसाठी का शिक्षकांची नोकरी टिकवण्यासाठी? धरला हो बिचाऱ्या पोपटाला. सोडू नका याला आता. नेमके शिक्षणाधिकारी येतील आणि हे गायब होईल. पोरं कुठं आहेत विचारतील, मान्यता काढून घेतील. पळून जाऊ देऊ नका. मग पिंजऱ्यात ठेवा त्याला. ठेवला पिंजऱ्यात त्याला, पोपट पिंजऱ्यात. आता पोपटाचा नैसर्गिक गुण काय? उडणे. पिंजऱ्यात विषयच नाही. धावणे पोहण्याचा तर सवालच नाही. पण पोपटाचा पिंजरा जर तुम्ही कधी बघितला तर त्या पिंजऱ्यात एक हलणारा पाळणा असतो. हे तिन्ही गुण राहिले, नैसर्गिक गुण बाजूला सोडला. वर्षभरात त्या पिंजऱ्यामध्ये या पोपटाने एक नवीनच गुण अस्तित्वात आणला की हलत्या पाळण्यावर तोल सावरून सुरक्षित कसं बसायचं. वर्षभर त्याचाच सराव. वर्ष झालं, शिक्षक म्हणले काढा परीक्षेला बाहेर याला. मग त्याला परीक्षेला बाहेर काढला. आता वर्षभर राहतो, त्याला उडता कुठं येत आहे, धावता येईना. कसा बसा तोल सावरत एका फांदीवर पोहोचला आणि पहिली कृती घट्ट सुरक्षित धरून बसला. कारण तेवढंच शिकलेला आहात. आमच्या पोरांचं सुद्धा तसंच होतं. एकदा डिग्री मिळाली की बाहेर सरकारी नोकरी, घट्ट सुरक्षित आयुष्य. काही नाही, सरकारी नोकरी बस. उद्याच्या तरुणांचे भवितव्य सगळे पोपट. धाडस करणे नाही, साहस करणे नाही, नव्या वाटा चोखाळणे नाही, नव्या वाटा निर्माण करणे नाही, रोळलेल्या वाटेवरनं चालत राहणे. सुरक्षित आयुष्य. एकदा चिकटलो की पेन्शनची सोय झाली. ओके. आम्ही मध्यमवर्गीय माणसं, आमची स्वप्न मोठी नसतात. वडिलांच्या जागेवर चाललेत प्रयत्न.
आमच्या तरुणांचे भवितव्य. आणि मग आम्ही म्हणतो मराठी माणूस व्यापारात मागं, मराठी माणूस उद्योगधंद्यात मागं. सुरक्षित जीवनाची सवय लावली ना आम्ही. धाडस करायला किती पोरं तयार होतात, किती वडील सांगतात चल उतर रे काय होईल ते बघू. नाही हो, पोपट केलंय आम्ही. सुरक्षित राहा बाबा, सांभाळून राहा बाबा, पिंजऱ्यातच जग बाबा. बोलताना सुद्धा एखाद्याला विचारतो सध्या काय चालू, तो काय नाही सध्या धंद्यात पडलोय. बोलताना सुद्धा धंद्यात पडलोय. तो धंद्यात असा पडतो की पुन्हा उठून उभाच राहत नाही. किती सकारात्मक दृष्टिकोन आहे आमचा. आणि आम्ही ज्ञान घेतो, आम्ही शिक्षण घेतो, किती त्याचा वापर करतो पुढच्या आयुष्यात. एखाद्याला विचारलं तू शिकलाय ना 12वीत, ते परीक्षेपुरतं. मार्कांपुरते ज्ञानवंत झालो आम्ही आणि डिग्री पुरते प्रज्ञावंत झालो आम्ही. बाकी त्या शिक्षणाचा ज्ञानाचा व्यावहारिक जगात वापर नाही. हजारो वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलं विज्ञानवादी व्हा. गौतम बुद्धांना अपेक्षित विज्ञानवाद कुठला आहे? त्यावेळी नव्हतं केमिस्ट्री फिजिक्स. मग विज्ञानवाद म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? विज्ञान या शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाची कृती करणं, ज्ञानाचा वापर करणं. त्याचा अर्थ विज्ञान. आम्ही शिक्षण घेतो, माहिती संकलित करतो, म्हणजे ज्ञान मिळवतो. वापर करतो का? नाही. ज्या दिवशी माझ्या देशातली पोरं मिळालेल्या ज्ञानाचं विज्ञानात रूपांतर करतील, या देशात एकही बेकार आणि बेरोजगार दिसणार नाही, अजिबात. पण नाही, आमच्याकडं सगळे पोपट. आणखीन एक पक्षी आला शाळेत परत, कोकिळा नावाचा. कोकिळाचा गळा गोड आहे, गाणं इतकं मधुर की सगळी सृष्टी भारावून डोलायला लागेल. वर्णनीय गुण आहे तिच्यात. पण कोकिळा रंगानं काळी आहे. बस एवढा अद्भुत विलक्षण गुण असून सुद्धा तिच्या मनामध्ये न्यूनगंड आहे की आपण काळी आहोत, आपलं व्यक्तिमत्व चांगलं नाही, चार चौकात आपण उठून दिसत नाही. आणि एवढा सुंदर गुण असून सुद्धा निव्वळ मनातल्या या काळेपणाच्या न्यूनगंडापोटी ती माग राहते. माझ्या ग्रामीण भागातली पोरं असतील, माझ्या इथली पोरं असतील, यांच्या मनात एक सातत्यानं न्यूनगंड आहे. मग भले तुम्हाला इंग्रजी येत नाही, मी ग्रामीण भागातला आहे, मी साध्या घरातला आहे, सातत्यानं गुण आहेत, सगळं आहे, पण न्यूनगंड सगळ्यात मोठी अडचण आहे. हे न्यूनगंड एकदा आमच्या पोरांच्या मनातल्या बाजूला काढा. सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठी. हाताची 5 बोटं एकसारखी नाहीत, झाडाची 2 पानं एकसारखी नाहीत, हातावरच्या प्रत्येकाच्या रेषा सुद्धा एकसारख्या नाहीत, एकसारख्या डोळ्याची 2 माणसं भेटणार नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, या जगात तुमच्यासारखं दुसरं कुणी नाही. तुमच्यासारखे इथं फक्त तुम्हीच आहात, दुसरं नाहीच आहे कुणी. अभिमान बाळगायला शिका. नुआवृत्ती, मी एकमेव, बस माझ्यासारखा जगात कुणीच नाही. अभिमान बाळगा. न्यूनगंड कसले बाळगता? अभिमान बाळगायला शिका स्वतःवर, स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर. हा अभिमान बाळगला, ह्या क्षमतेची सामर्थ्याची ओळख केली की मग जिंकलात. काढून टाका तरुणाईच्या मनातले हे न्यूनगंड. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. शेवटचा पक्षी आला शाळेत, गरुड नावाचा. शिक्षकांनी सांगितलं हे बघ कंपल्सरी विषय आहेत, त्याच्या नादाला कोण लागत नाही, शिक्षक पण लागत नाही. पूर्वीचा काळ होता तसा. पूर्वी सर शिक्षक वाट्यावर दिसले की पोरं रस्ते बदलायची. आता पोरं रस्त्यात दिसले की शिक्षक वाटा बदलतात. बदल शिक्षकात झाला का बदल पोरात झाला हा संशोधनाचा विषय आहे. पण घडतं हे असं, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सांगितलं त्याला 3 कंपल्सरी विषय, उडणे, पोहणे, धावणे. गरुड म्हणाला उडण्यात आपला हात कुणी धरू शकत नाही, धावायला मी जमिनीवर यायची गरज काय? आभाळात भरारा मारतो मी, खाली आणता मला तुम्ही कशासाठी? नको, विषय काढून टाका. अरे म्हटलं कंपल्सरी आहे, जमत असलं सांगा. बरं ठीक आहे, पोहणे. पागल आहे का? नाही जमायचं आपलं. गरुड आभाळात. न्यूटन शाळेत नाही, न्यूटन शाळेच्या बाहेरच तयार होतो.
न्यूटन शाळेत बसला असता तर सफरचंदाच्या झाडाखाली सफरचंद पडताना बघितलंच नसतं. आणि गुरुत्वाकर्षणाचा शोधही लागला नसता. 4 भिंतीच्या शाळेपेक्षा जीवनाची शाळा फार मोठी असते. अनुभव तिथले घ्या. त्या गरुडाच्या मुलांनी सांगितलं, त्या गरुडा पिलानी सांगितलं त्या शिक्षकाला, माझी सगळ्यात मोठी शाळा कुठली असेल ना तर ती माझी आई आहे. म्हणे कसं काय? म्हणे मी ज्यावेळी ती बाहेर आलो ना, या सृष्टीत आलो, पहिला श्वास घेतला, माझी आई कोण आहे, ती कशी आहे, तिच्याकडे मी बघायला लागलो. पण तेवढ्यात आईनं माझ्यावर झडप घातली आणि स्वतःच्या पंजात मला उचलून घेतलं आणि मलाच जन्माला घातलेली माझी जन्मदात्री आई मला आकाशात उंच 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 घेऊन गेली. तिला सांगत होतो, आई आता जन्माला आलो ग, श्वास कसा घ्यायचा मला माहित नाही, वारं म्हणजे मला काही कळत नाही, ऊन म्हणजे काय माहित नाही, जगणं समजत नाही. आई कुठं घेऊन निघालीस? उंच 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 अगदी उंच घेऊन गेली आणि आईने सरळ मला सोडून दिलं. सन करत मी खाली कोसळत राहिलो. खाली बघितलं, जमीन होती, खडक होता, आपटलो असतो, फुटलो असतो, संपलो असतो. फक्त आईकडे एकदा बघितलं, का ग? आणि खाली खाली येता येता अचानक मी माझे पंख हळूहळू बाहेर काढले, फैलावले आणि त्या वाऱ्यावर स्वार झालो. एक गिरकी घेतली आणि आईला वर बघत म्हणाला, आई उडणं जमलं ग. तरुणाईला हात धरून शिकवू नका, मोकळं सोडून शिकवू द्या त्याला. जीवनाचे अनुभव घेऊ द्या त्याला, चटके फटके खाऊ द्या त्याला, ताऊन सुलाखून निघू द्या त्याला. तेव्हा गरुड भरारी रक्तात येईल त्याच्या. मग आभाळ सुद्धा छोटं पडेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात महत्वाची. आणि पोरं तशी असावीत जी हालचाल करतात. जिवंतपणात तिथं जिथं चलबिचल चालते, ती तरुणाई खरी. शांतपणे ऐकत बसते ती तरुणाईच नव्हे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात. माझी तरुणाई परिस्थितीवर रडताना मला कधी दिसणार नाही. ती लढत राहील बेफानपणे, बेगुमानपणे. ते येऊ द्या त्याच्या रक्तात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. कारण सांगणारी नको आहेत मला लोक. हल्ली बिघडलं आमचं. कारण सांगणारी जास्त झाली. आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिमत्ता किती. एकदा पुस्तक वाचलं की पुन्हा वाचावंच लागत नाही. पाठ पक्क. परत कधीही कितीही वर्षांनी विचारावं, तुम्ही 10 वर्षापूर्वी ते पुस्तक वाचलेलं, 332 पानावरची 4थी ओळ. आंबेडकर सरदेशी सांगायचे, अरे काय बुद्धिमत्ता आहे. आंबेडकरांना विचारलं, कसं साधलत? आंबेडकर म्हटले, मी नाही, माझ्या परिस्थितीनं साधलं. म्हणे कसं? माझ्या वडिलांची ऐपत नव्हती पुस्तकं विकत घ्यायची. त्यामुळे जेव्हा एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं तेव्हा मला कळायचं की हे आत्ता पुस्तक हातात पडलंय, भविष्यात येईलच असं नाही. त्यामुळे वाचताना आत्ताच असं वाचा की आयुष्यात परत त्याची गरजच पडली नाही पाहिजे. रडत नाही बसले आंबेडकर, लढत बसले. बुद्धिमत्ता अशी की गरज नाही परत ते पुस्तक वाचायची, गरज नाही. बनवता येतं, घडवता येतं नशीब आपलं आपल्याला. मला तशी पिढी हवी जी स्वतःच नशीब घडवेल, कर्तृत्वानं, विचारानं. आणि हा सगळा पराक्रम घडवत असताना, शौर्य घडवत असताना, इतिहास घडवत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती आहे चारित्र्य. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, पराक्रमी होते ते, चारित्र्यवानही होते ते. पण जे चारित्र्यवान होते ते पराक्रमी होतेच असं नाही, आणि जे पराक्रमी होते ते चारित्र्यवान होतेच असं नाही. पराक्रमी आणि चारित्र्यवान या दोन्ही गोष्टी फक्त एका ठिकाणी एकत्र आल्या, छत्रपती शिवाजी महाराज. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, माझ्या पिढीनं तसं व्हावं. वाईट वाटतं मला साहेब, योग भगवान श्रीकृष्णाबरोबरच गेला.
त्याग मावळ्यांच्या बलिदानाबरोबरच संपला. आता फक्त भोग. परवा ते दिल्लीचं प्रकरण झालं. काही दिवसापूर्वी मुंबईच्या शक्तिमिल प्रकरणाचा निकाल लागला. कुठलंही चॅनेल लावा, कुठलंही वृत्तपत्र काढा, बलात्काराशिवाय बातम्या दिसत नाही तिथं. मला प्रश्न पडतो, माझ्या देशात सध्या दुसरं काय घडतच नाही का? काय काय प्रकार काय? अहो, शिवाजी महाराजांनी सुद्धा 15, 16, 17, 18, 19, 20, 22 वर्षाची पोरं गोळा केली. तुमच्या औरावद्या स्वराज्याचा महामंत्र पेरला आणि वाऱ्यासारखी घोंगावत राहिली, विजयासारखी तळपत राहिली, जीव जान कुर्बान करत राहिली, मरत राहिली, घोंगावत राहिली. का? त्यांना मन नव्हतं, त्यांना भावना नव्हत्या. आपण कुणावर तरी प्रेम करावं असं त्यांना वाटत नव्हतं. मग का? स्वराज्य आणि स्वातंत्र्य एवढं ध्येय दिलं होतं महाराजांनी, आणि त्याच्या पुढे हे सगळं निरीच्छ होतं, क्षुद्र होतं. माझ्या पोरांच्या पुढे ध्येय नाही. मी सुरुवात ध्येयापासून केली होती, मी पुन्हा तिथं आलो. आता माझ्या पोरांपुढे ध्येय नाही म्हणून हे उद्योग सुचतायत का? त्याला मी करायचं काय हा प्रश्न पडतो आहे. म्हणून करतोय का?